ओ चला दवाखान्यात. कशाला? काय दुखत आहे काय तुझं? माझं कशाला दुखायला पाहिजे? हे बघा तुमचे रिपोर्ट. काय तुमच्या ह्या व्यसनापायी मला मूलबाळ व्हायना नाही. कोण म्हणलं तुला? हा हे काही घेऊन नको येत जाऊ तू. काही कसं बोलते तू ग? हा म्हणजे मी खोटं बोलते? बरं मी खोटं बोलते पण हे डॉक्टर तर खोटं नाही ना बोलत? अरे डॉक्टर काय तुझ्याशी लग्न करूनच वाटोळं झालं माझं. इतके दिवस झाले ना मूल ना बाळ, असलं कसलं भिताड आणले काय माहिती. अहो मूलबाळ तर मला तुमच्यामुळे होत नाहीये. धुणं धुवायला गेलं तरी बाया मला तेच म्हणतात. पाहुण्या रावण्यात जायचं म्हणलं तरी मला वानजुटी म्हणून हा शब्द जरी ऐकला ना तरी मला माझे काय त्रास होतो ना हे फक्त मलाच माहिती आहे. अगं तुझ्याच कर्माची फळ येते. तुला होत नाही त्याला मी काय करू? हा जाती कशाला माणसात? मग आपलं गप गाडायचं ना घरात धुणं तुझा. हिला डोक्याला ताप करून ठेवला एक. तरी घरच्यांना मी म्हणलं होतं हिच्याशी लग्नच करायचं नाही मला. दिली जबरदस्तीने गाड्यात मारून, आहे नातेवाईकातली म्हणून. हिला तुम्ही फक्त मला दोषी ठरवताय. मग कोण दोषी आहे? मी दोषी आहे का? हा अरे तुझ्या या डोक्याला तापामुळेच मी दारू बिरू प्यायला लागलोय, व्यसन करायला लागलोय. आधी नव्हतं असं मी. पण एकदा माझ्या संग दवाखान्यात चला ना. काही गरज नाहीये मला, आणि मला कुठं बी यायचं नाही तुला सांगतो. पण मला गरज आहे ना, मला मूल हवंय ना. तुला मूल हवंय ना, मग तुझी तू दवाखान्यात जा, कळलं का? आणि काय करायचं ते कर, मला सांगू नको. तू इथून पुढे सांगतोय आईला नाही ते कुठाने करून ठेवायचे. आणि हे बघ तुला मी परत एकदा सांगतोय, काय तुला डॉक्टर दवाखाने करायचे असतील तुझे तू कर. मला याच्यात इंटरेस्ट नाही. मला आहे ना तुझं तोंडच बघायची इच्छा नाही राहिली. वांजुटी कुठली. नमस्कार जावई. आला का तुम्ही? तुमच्या पोरीला जरा समजून सांगा हो. काय झालं? 2 शब्द नीट बोलत नाही माझ्याशी, कायम भांडती. आणि हिला पोरग पाहिजे. मला सांगा तुम्ही गोड बोलल्याशिवाय पोरं होणार आहे का? तुम्ही दवाखाने तर करताय ना. आता तुम्ही गोड बोलल्याशिवाय पोरं झाली का तुम्हाला? भांडल्यावर पोरं होतात का? हा कळत कसं नाही तिला? सांगतो मुलीला माझ्या. सांगा जरा समजून सांगा तुम्ही. सांगतो ते. कवर आम्ही असं खुडूक कोंबडीवाणी राहायचं? थांबा ना, आता आम्ही आलोत. करा तुमचं तुम्हीच. करताय काही नाही. आहो ते रोजचं मडण त्याला कोण रड. जावई त्याला तंतन करीत होती. त्यांना नाही काय गोष्टी कळत. काय तू चुकीचं बोलली काय? मी नाही काय चुकीचं बोलले हो. तुम्ही एवढं लांबून आल. चला मी सगळं नंतर सांगते, आधी चहा पाणी घ्या. मैं क्या बोल रहा है? हाँ जी, अरे किधर गए मुंडका इसका? इधर है। अभी घर में गए ना मेरे। हाँ। मेरी बाइको है। हाँ। ले बोमलेगी। हाँ। लेकिन उसका जास्त विचार नहीं करने का। नहीं। उसको पूरा बाड़च होते नहीं कवर रखने का वैसे। हाँ इसलिए मैं तुमको लेके गया है। और उधर मेरा टुकड़ मोड़ा सासरे भी है। ठीक है। हाँ घर पे पड़ी रहता है महीने में 4-5 बार। हाँ। हैव करेगा कुतरे के जैसा, लेकिन उसको भी हाड़ बोलने का। पर मेरे को उनकी भाषा समझ नहीं है। मग उलट चांगला है ना। मग वो क्या बोलेगा तुमको समझेगा नहीं, तुम उसको बिंदास गालियां दो, उसको समझेगा नहीं। बराबर है का नहीं? ठीक है चल। हाँ इधर शादी करके लाया ना तुमको काहे के लिए? पोरग होने के लिए। ये तुम एक ही ध्यान में रखने का अभी, पोरगा। हाँ ठीक है जी। हाँ अपना टारगेट क्या है? पोरगा। ठीक है चल। अरे चालू क्यों नहीं हो रहा? मुंडका किधर है इसका? इधर है। बया कोण म्हणायची ही? मैंने बोला था ना वो कुतरा है मेरा सासरा। यही से कुतरे की पुरगी है, कुतरे का पिल्लू भ्याव 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 करेगा। इसको लक्ष्य नहीं देने का। इसको ही कोण आणली म्हणायची? आणि या मुंडावळ्या, हे गोगल आणि हिच्या गळ्यात हे मंगळसूत्र, हे सगळं काय? अगं बघती काय रागानी, दुसरी बायको केली वाघानी। बाई काय म्हणायचं या माणसाचं धाडीस तरी? हा आणि हिला ग वय ग डुसके, तुला पण अक्कल नाही वय? आली थोबाडवर घेऊन असं मंडळ बिंडळ घालून. बाई तुम्हाला माझं जरा पण विचार आला नाही? अगं तिला काहीच कळलं नाही तू काय बोलते. तिला हिंदी येते, मराठी येत नाही, ती बांगलादेशची. तिकडे बरं चित्तर हे गेलं, एवढं लांब पोहोचले वय तुम्ही. आणि मग मोबाईल वर गेम खेळता खेळता पटवली तिला, कळतं का तुला? इथं तुमच्याच्यानी पोर व्हायना नाही, एवढं बरं लांब पोहोचले तुम्ही. पोर व्हायना म्हणजे अरे हिच्या जन्म झाला तर तिसरी करीन, पण आहे ना नादच पुरा करीन बघ तू. तू चल आज तर हिथं तमाशा दरवाजात नको करतो. हा तिला इकडे कशी मी हात येऊन देते तेच बघते ना. तात्या
बोलाव तू तात्याला मी तो काय तू तात्या या पटांगणात म्हणाव. बघा तुमच्या जावईने काय दिवा लावलाय ते. तात्या या बघा दुसरी बायको करून आणली मी. आता तुम्हाला नातूच पाहिजे होता ना, एक नाही दोन नाही अर्धा डझन नातू डायरेक्ट. असे घरात आहे ना कोंबडीच्या पिल्लावानी नातूच दिसलं पाहिजे तुम्हाला. अहो जावं आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आमच्या मुलीचं मूलबाळ होत नव्हतं, दवाखाने चालू होते ना. अहो एवढी वाट बघत बसू का मी आता. किती वर्ष झाले लग्नाला? किती वर्ष झाली म्हणजे 4-5 वर्ष झाली आता. अहो 10 वर्ष होत नाही मूलबाळ. डॉक्टर दवाखाना चालू ठेवलाय ना, आम्ही पैसे पुरवतो तुम्हाला. अहो 10 वर्षांनी पोरं काय. अहो पोरासारखं सांभाळ तुम्हाला. बुलेट गाडी घेत का लाड केलाय आणि आमच्या मुलीवर लगेच दुसरी मुलगी करून आणली तुम्ही. ये इतना हलकट सासरा है ना मेरा, एमएटी के ऊपर बुलेट की टाकी बिठा दी, बोल रहा बुलेट गाड़ी दी तुमको. अरे निवळ फंसो है मेरे को. तुमने शादी क्यों की फिर? अरे ये कंपनी खराब है. हिंदी आमचं आम्ही ओरिजिनल आहे इथं. आम्हाला तू हिंदी नका बोलत असलं. अहो मी काय म्हणतोय माहिती का सासरे बुवा, तिला कळत नाही ना मराठी, त्यामुळे तर आणली ना. दोघींची भांडणं व्हायचंच कारण नाही. आणि मी बोल रहा ये कंपनीच खराब है, इसलिए प्रोडक्ट खराब निकलाय ये. पण मी हिला घरातच घेत नसते. कशी घरात घेत नाही बघतो ना मी पण. दपळ ताटान तिला वळवळायचं. तुम्ही नका आणले जावं खाऊ. त्या पुरीला तुम्ही आणायचं मग अगोदरच सांगायचं ना, मग लग्न करायचं म्हणून. तिसरी आणणार आहे, तिसरीची तयारी ठेवा. तिसरीला नाही झालं, हिला नाही झालं आणि तिसरीला नाही झालं तर काय करायचं? किती सांभाळायचं आणि पुरी? चौथी आणीन मी. तुम्हाला काय करायचं? बांगलादेशच्या बाजूला चायना आहे की तिकडं. तू त्यांना नीट तुम्हाला. अहो त्यांच्या बापांना काय माहिती, ते तिकडं हजार किलोमीटरवर पडल्यात. दुसरा बांगलादेश, डायरेक्ट दुसरा बांगलादेश तयार करायचा. सांगू ना आम्ही बी कसं आमचा पाहुणा त्यांच्याकडे बघायचं कसं येते. अब काय बघायचंय तुम्हाला? इनके ऊपर ध्यानीच नहीं देने का. हाँ नहीं मुझे समझ ही नहीं आ रहा क्या चालू है. हाँ यही कुछ नहीं, स्वागत कर रहे हैं तुम्हारा. आपल्या बोल मराठीतून सांग तिला समज कशी येत नाही ती. कर्नाटकाचे आणले का? तुला समज येत नाही. तुला माझं धावलं धावलं का काय एवढ्या दिवसात? बोल रहे इतना अच्छा नवरा मिला कैसे के तेरे को. ओह, अच्छा है. अच्छा बिच्छा काय नाही, तुझा चांगला मी बाजार उठवील. वो बोल रहे अच्छा बिच्छा कुछ नहीं, डायरेक्ट बच्चा चाहिए हमको अभी. बघ ते काय पण हंते चांगलं. बया किती नास का माणूस आहे हा. मला नव्हतं वाटलं एवढं 10 बायका करायचं, तर माझं कशाला वाटोळ केलं. बोल रही बाई को किधर की भी होना चाहिए, लेकिन नवरे जैसा तोड़ होना चाहिए पोरग का. ठीक है चलेगा. चालन 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 म्हणते ती. चलेगा थोबड वासून तसलं बोलती. निघित ना आली थोबडवर घेऊन माझ्या घरात. काय बघितलं ह्याच्यात तू? हा. बाहेर घे तिला, बाहेर काढ. चल तू बाहेर निघ. हात लावा जरा बरं का तिला. माझा आवय लय पुढचं बोलायचं नाही. ऐकून घेतलंय आता. पुढचं बोलायचं नाही म्हणजे का बाहेर त्याला धरतीला म्हणजे काय. यो पकडे आहे ना, तिघ हाताला धरून बिंगविन मी भीतोय काय मग. सासरा आहे ह्याचं भान ठेवा थोडस. सासरा आहे म्हणून इतके दिवस गा बसलो होतो, कवर तुमच्या नादी लागू. हा आता घरात आमच्या बघा काय होतंय. काय होणार आहे? काय होणार रे. हा? अहो जागोजागी आहे ना, पावसाळ्यात जशी बेडकं दिसतात का तशी आमच्या घरात पोरं दिसणार तुम्हाला आता. नुसती बेडकं डाराव मशीन आहे काय तिकडे? मशीन आहे का म्हणजे तुम्हाला काय मग करायचं. काय म्हणतो तुम्ही बेडकं होत्या म्हणजे? तो आमचा पर्सनल प्रश्न आहे, तुम्हाला काय अडचण आहे. अहो जरा आता बोलाय नका लावू जावं तुम्ही जास्त. ह्या मुलीचा जावं मी मुलीचं काय करणार आता? तुम्ही केली तुमची दुसरी केली, तुम्ही म्हणता तिसरी करू. मी माझ्या पोटच्या गोळ्याला काय करणार? तुमचा प्रश्न आहे. म्हणत असताना आता सोड चिठ्ठी देऊन टाकतो. हा आपल्याला विचार काय. करा जावं तुम्ही चांगला. सोडचिठ्ठीचा विषय ना घेऊ. अहो तुम्ही विचार करा, जावयाच्या दारात किती दिवस पडून राहता तुम्ही. हा मी तर म्हणतो तुमच्यामुळेच पोर होत नाही आम्हाला. हा अहो आम्ही दवाखाने करतो आमच्या लेकरासाठी. तुम्हाला काय किती करायचंय पैसे ना, खर्च केलाय. काय करायचंय ते करा, पण मी आता आहे ना पाऊल माघारी घेत नसतोय. आता झालं आमचं 7 जन्माची गाठ बांधली गेली डायरेक्ट. आता 7 जन्मानंतर 8व्या जन्मात काय बोला. आणि तुम्ही आमच्या घरी येऊन 8 दिवस राहत होते तेव्हा काय केलं आम्ही? तुम्हीच तर म्हणत होते तुमचीच पोरगी डोळा मारू मारू बोलवायची मला. हा आमची पोरगी डोळा मारी. आता तुम्ही मारला दुसरीला, आता तिसरीला मारा परत. ते आमचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. आमची पोरगी आम्हाला न्यायची का ठेवायची आम्ही, आमचा प्रश्न आहे. मग तर तुमचं तुम्ही बघून घ्या. ठेवू बी. आमच्या दारात आता नवीन पोरगी आली, आम्हाला काय सांगू नका ते. चला नवीन पोरगी आली, जुनी पोरगी राहून द्या तुमच्या पशी. राहू द्या की मग, काय अडचण नाही आपल्याला. आम्हाला चालन. राहून द्या. मी नाही राहणार हिच्या बरोबर. अरे तसं कसं जमन रे? तुला कळतात काय? दोघीचं काय कारण आहे? मग राहून द्यायचे ना. त्या पाहुणा तिसरी आणायची तेव्हा नेत्या दोघी बी. मग पहिलीला हाक जी आहे ना आता आणलेली तिला हाकून द्या. अहो मी तर म्हणतोय उलट आतमध्ये जावं, ताट बिटा नाही तर वावळायचं सामान आणा सगळं. मोकळा नाही तुम्हाला आता ओळखायला. त्याची हिंदी आम्हाला कळल्यानंतर आरतीच्या ताटाला काय म्हणणार आहे त्या ती? आणले कर्नाटकाचे का कोण? घेऊन हिंदी मधनं नाव नवरा निकला मेरा सायकोन लेके आया बंगाली बायको उसमें क्या है. आम्हाला नाही तसलं कळत तसलं. अहो तुम्हाला नाही कळत, माझ्या कानाला गोड लागतं तिला ना. विचारा आरती ताटाला काय म्हणतात ती. हा, विचार तिला. नाव लेगी ना मेरा तू.
लुंगी ना मग काय लुंगी म्हणते धोतर म्हणते सगळं चालतंय तिला. तिला नाव घ्यायच्यात घेऊ हा. द्या. मी माझी बॅग भरते आणि येते घरी. आता तुम्हाला कोर्टातच भेटते. भेट क्वार्टात भेट कुठं भेट मी पण जाईन तिकडे इस्रायल इराण अमेरिका न्यूझीलंड हॉलंड तिकडं. हा डायरेक्ट विमान घेऊन येईन बॉम्ब टाकीन तुमच्या ले नाही. कोट्या दिसवाल्याची बायको केली तुम्ही. अहो मी पुरवलंय सगळं तुम्हाला. तुम्ही हा? पुरवले का मग मग? तुमचं जीव काय ना त्याला करणार काय करताय तिला काय तिच्याकडे पैसे येते का? त्याच्या बापाने पैसे दिले का तुम्हाला? जेवढा खर्च मी तुम्हाला केलाय सोपं वाटलं का सोपं वाटलं का? आहे का हिंमत तुम्ही करून आणा बरं किती दुसरी. वेळा तुम्ही आला तर द्या सासरे बा पैसे 2-2 लाख 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 रुपये तुम्ही माझ्याकडून घेऊन गेलात. अहो जरा मला बोलायला लाव जास्त. जळायचं बंद हा. करा माझ्यावर. हा. एवढी चिकनी बायको भेटली म्हणून जळायला आम्ही लागले काय तुम्ही. हा हा. आणि ती जाऊ पण तात्या, गेल्यानंतर चला. हिच्याकडे येऊ नका. ती गेली पळून आणि मग चल तू. निघ हा. निघ माझ्या दरवाज्यातून चल. हिंमत असेल ना तर तुमच्यापेक्षा बी चांगलं करून देईन माझ्या मुलीला. माझी मुली शिकलेली. चला पाहुण्याला एवढं दिलं कमीच आहे. सोनं दिलं काही दिलं तरी कमी पडत आहे. आणि अरे पैसे जावायची दिले. जातच उलटी असती. याला सोपे नाही आम्ही तुमचा जावायचं सगळं लाड केलेला आहे. शेताचं शेत. चल बाय आपलं. चला निघा. भेटू कोर्टात कळण. चालन चालन चल ताडे. इमान घेऊन येईन इमान हा, कोर्टात. कळतंय आम्हाला कळतंय इमान घेऊन या. मी पण दाखवते तुम्हाला. नाकात बोट घालते का माझ्या चल निघ. चल. भेटतो का तुला हिला भूमी चप्पल भर्या राहो मेरा. वो क्यों चले गए सब लोग? वो तुम्हारे है ना अभी स्वागत के लिए मांस गोळा करके लाएंगे अभी. हाँ ओ, अच्छा ठीक है चलेंगे फिर. चले हम चलते हैं आदमी. हाँ चलो चलो. मैं किसी ऐरे गैरे से बात नहीं करता. आयरा गायरा किसको बोल रहा मैं. मेरी बीवी भगा के कैसे लाया तू? कैसे लाया मुझे लग्न करके लाया उसका. अरे उसकी शादी मेरे साथ हुई है. अरे वही मोटे से तूने शादी कैसे की? अरे उनके पास पैसा है. वो मेरे को बोले मैं तेरे को बहुत दौलत तेरे नाम कर दूंगा. देखिए डफर कितना है तू. वो पैसे की वजह से तेरे साथ आई है. अरे कैसे कहो ना लेकिन आए ना मेरे साथ. तू है कौन. मैं उसका पति हूँ. पति मुझे वो मेरा पति है. पति है ना. मेरे को लगा नवरा बिवरा है क्या तेरा. वही बोलते हो. अरे ये गंजा आदमी तुझे म्हणजे नवरा है क्या उसका. हाँ ये मेरे पति है. ये मेरी बाइको है. मैंने इसको लग्न करके लाया है. यहाँ पुलिस आएगी तो देखेगी तुझे. पुलिस. वो पुलिस में है. चल निकल निकल. अरे लेकिन बहुत खर्चा किया है मैंने इसके ऊपर. खर्चा तुझे थोड़ी अकल है कि नहीं. आप मेरे को बहुत मारते हैं. कब मारा तुझे. मारा आपने कल. और मारा तो हमारे बीच में सुलटा हो जाएगा. इसके साथ क्या है. इसलिए भाग के आई हूँ. काय को मारा इसको तूने. हाँ? चल निकल चल अभी. आईला अरे ही पल गेली. अल पहिले पल गेली. आता बस काय करायचं आता. आली तर आली पहिली. चला चल नको रोडताय. बघू ना आपण कोर्टात जाऊ. आपण चांगला वकील देईन तुझ्यासाठी. तू काळजी नको. सासरे बा का एवढं मनाला लावून घेतात होय लगेच. ही मनाला लागून घ्यायची गोष्ट आहे का. अहो म्हणजे तुम्ही चालले काय खरंच पोरीला घेऊन. मग पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. वाटोळ होईन तिचं. मग आयुष्याचं बापाला कळतंय. मग तुम्हाला जर आपली बायको म्हणून जर वागवायची होती ना चांगली सांभाळायची होती तर दुसरं लग्नच नव्हतं करायचं ना. हा आणि आणली कोणाची. तिला मराठी कळते. आमच्यात ते संस्कार नाही तर. चल बाय चल पाय पडतं अजिबात पाय पडायचं नाही पाय जावई. पडतं. तुम्हाला मुलासारखं मी आम्ही सांभाळलेलं आहे. सासू सासऱ्यांनी. अहो त्याचं तुम्ही काय म्हणले आम्हाला पिल्लं वाहते. कोंबडीच्या खालचे अंडे मांडायचे आणि काढायचे पिल्लं. आणि मग पिल्लं वाहते. काय पोल्ट्रीचा धंदा करायचा आहे का मला. मग तुम्ही कशा म्हणले आम्ही पोरं आता तसं नाही तसं नाही हो. आम्ही वकील देणार आहे. माझी एकूण ती एक मला त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. चलताय पाय अजिबात नसणार. अजिबात हात जोडायचे नाही.
कोर्टात का? जाऊन द्या पाहुण्याला कोर्टात खेळा. अहो ए, थांबके चल चलताय सासरे पाटील अहो काय झालं तुमची मस्करी करत होतो मी ही मस्करी असते का? अहो मस्करीच होती ते काय माहितीये का कुठे गेलं तुमच्या मंडळाला बांधून आलता आणि मस्करी असती? काढून टाकले हा अहो तुम्ही सारखं आमच्या दारात येता म्हणलं तुम्ही कायम येता म्हणून म्हणलं तुम्हाला काहीतरी शिक्षा करावी थोडी. काळीच दिलेलं आहे माया असते आई वडिलांना त्यासाठी तुमच्या दारात येतो आम्ही. हा लेकीचा बापाला कळतं, हे बघा तुम्हाला सांगतो ज्याचं मी. जळतं त्याला कळतं लेकीच्या बापाची काय माया असते ती. हे बघा सासरे बुवा तुम्हाला सांगतो मी तुमची पोरगी म्हणन त्यो दवाखाना आणि म्हणून ती ट्रीटमेंट करतो आम्ही काय अडचण नाही आमची. ताडे काय तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे सांग. आता एवढं म्हणतात ते तर द्या त्यांना चान्स. मी म्हातारा आहे तुझे आई वडील तुझ्या दारात येणार नाही. हा, ए, चल बस आपलं. नाही, हा. असं नका करू तिला राहायचं, राहू द्या जाऊ द्या आपण एवढा अपमान सहन केला तुझ्या घरी येऊन आम्ही. सासू सासऱ्याला चालतं हो म्हणले. आणि ती बाया कुठे आता? हाकलून लावली तिला काय करायचं तिला ठेवून घरात आपल्या. घ्या बरं माझी शपथ. थू, तुझी शपथ. मी जाते अण्णा, शेवटी मला माझा संसार प्यार आहे. आम्हाला बी वाटतं जिथं लेख दिलेली त्याचा संसार करणं गरजेचं आहे आणि होत असते, पण असं चुकी पुन्हा नाही झाली पाहिजे जावं. हे बघा सासरे बुवा मला मात्र एक कळलंय मुलगा होणं न होणं यात नवरा बायको कोणाची चूक नाही आणि माणसाने ना ट्रीटमेंट करायला लाजू नये. जे असन ते डॉक्टर पासून काय लपवायला नाही पाहिजे, तरच माणसाला ना आई वडील होण्याचं सुख भेटन. हे परमेश्वराची लीला. आणि त्यासाठी मी आहे ना तुमची पोरगी म्हणून तिथं ट्रीटमेंट घेईन आणि समजा नसलंच आमच्या नशिबात तर अनाथ आश्रमात नाही एखादं पोरगा आणू आम्ही त्याला आई तुमच्या वडील नशिबात असताना होणार ना तुम्हाला बी. होणार तुम्हाला बी होणार होईन. हे आई बापाचे यश नाही. आशीर्वाद आहेत. मग आता आहे ना घरी जातो मी आणि तुम्ही पण चला घरी. नको आता बरं चालतंय. नाही लय आता जावं ना त्याने लय बोलला तुम्ही बरं डोक्याच्या वर गेलेले आता. हे बघा तुमचा पोरगा म्हणून माफ करा, राग नका मानू. तुम्ही आता चाललाय तरी काय अडचण नाही, पुढल्या बारीने जेवायला नक्की आपण. हा येऊ चालते. येऊ का जाऊन? हा हा चालते, राग नका मानू. सुखी राहा. हा, हं? चल चालते. येऊ का? येऊ का ताडे ताई? करू हा नका. चल. हा 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 हा, पाहुणा नीट सांभाळा पोरीला. काळजी घ्या तुमची. हा, हा. हा चला येऊ का? अशी कुठे मस्करी असते होय? एक मिनिट. चल इकडे तू. ठीक आहे. बसली का? मुंडका किधर आहे तेरा? आणि मग परत हिंदी. नाही नाही